थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। देशाचा अर्थसंकल्प असो की राज्याचा, तो जर संतुलित आणि व्यापक नसेल तर नियोजनाचा बोजवारा उडण्याची शक्यता असते। म्हणूनच अर्थसंकल्प हा संतुलित, समावेशक आणि दीर्घकालीन विकासाला चालना देणारा असावा। काही प्रमुख मुद्दे विचारात घेता आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना पुरेसा निधी द्यावा। यामुळे सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य वाढते। आर्थिक तुटीचे प्रमाण जीडीपीच्या 3 ते 4% आत असावे, जेणेकरून कर्जाचा बोजा वाढणार नाही। शिवाय कर रचना सुलभ आणि पारदर्शक असावी। लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि कौशल्य विकासासाठी विशेष तरतुदी कराव्यात। यामुळे रोजगार निर्मिती वाढेल। पर्यावरण संरक्षण, हरित ऊर्जा आणि जलसंवर्धन यांना प्राधान्य द्यावे। हवामान बदलाशी लढण्यासाठी निधी वाढवावा। शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, कर्ज सुलभता आणि बाजारपेठ सुधारणांवर भर द्यावा। ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वाढवाव्यात। गरीब, महिला, अल्पसंख्याक आणि वंचितांसाठी विशेष योजना आणि सबसिडी प्रभावीपणे राबवाव्यात। डिजिटल पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा आणि डेटा गोपनीयतेसाठी गुंतवणूक वाढवावी। थोडक्यात अर्थसंकल्प हा विकासाला गती देणारा असावा, सामाजिक न्याय सुनिश्चित करणारा असावा आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असावा। देशाचा अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आराखडा असतो। म्हणूनच अर्थसंकल्पात अवास्तव किंवा अतिशयोक्तीपूर्ण उद्दिष्ट ठेवणे टाळावे। उदाहरणार्थ, प्रत्यक्षात शक्य नसलेली आर्थिक वाढ किंवा उत्पन्नाचे लक्ष्य ठेवणे चुकीचे आहे, कारण त्यामुळे विश्वासार्हता कमी होते। अल्पकालीन लोकप्रियतेसाठी अनावश्यक खर्च, जसे की मोफत योजनांचा अतिरेक, यामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन ताण येऊ शकतो आणि कर्ज वाढू शकते। आर्थिक तूट बेसुमार वाढेल असे नियोजन देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे। यामुळे कर्जाचा बोजा वाढतो आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्य धोक्यात येते। शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांसारख्या दीर्घकालीन लाभ देणाऱ्या क्षेत्रांना कमी निधी दिल्यास त्यामुळे देशाच्या विकासाला खीळ बसते। करांचा अतिरेक आणि उद्योगांना अडथळा आणणारे नियम यामुळे गुंतवणूक कमी होते आणि आर्थिक वाढ खुंटते। अर्थसंकल्पाने गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यांच्यातील असमतोल वाढवू नये। सर्व स्तरांचा विचार करणारा संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे। पर्यावरण संरक्षणासाठी पुरेशा तरतुदी न करणे चुकीचे आहे। शाश्वत विकासाकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प भविष्यात संकटे निर्माण करू शकतो। थोडक्यात अर्थसंकल्प हा अवास्तव, असंतुलित, अपारदर्शक किंवा अल्पकालीन लाभांवर केंद्रित नसावा। तो शाश्वत, समावेशक आणि देशाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करणारा असावा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा। जय भीम, जय संविधान।